भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद, जला दो जला दो पाकिस्तान जला दो अशा घोषणा देत पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा विश्व हिंदू परिषद बजरंग दल पुणे महानगरच्या वतीनं निषेध करत बदला घ्या आंदोलन करण्यात आले। काश्मीरमधील पहलगाममध्ये हिंदूंना धर्म विचारून मारण्यात आलं। यात 28 जणांचा मृत्यू झाला। याच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीनं गुडलक चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव भगिनी उपस्थित होते। भारताने या हल्ल्याला प्रत्युत्तर देत बदला घेतला पाहिजे असं आंदोलकांनी यावेळी म्हटलंय। यावेळी पाकिस्तानचा झेंडा पायाने तोडवण्यात आला। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। काश्मीरचं नंदनवन होतंय, इथे शांतता पसरते हे पाकिस्तानला पाहवत नाही। पाकिस्तानला जगाला दाखवायचंय की काश्मीरमध्ये शांतता नाही, म्हणूनच हा हल्ला पाकिस्तानने करवला आहे। भारताने पाकिस्तान बेचिराग करून बदला घेतला पाहिजेत असं यावेळी विश्व हिंदू परिषदेचे पुणे महानगर मंत्री किशोर चव्हाण यांनी म्हटलंय। यावेळी मोठ्या संख्येने हिंदू बांधव एकत्र आल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती। मी किशोर चव्हाण, विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री। आपल्या सगळ्यांना माहिती 22 एप्रिल रोजी काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथील पैसरीन घाटीत उग्र आणि भ्याड दहशतवादी हल्ला झाला। त्यामध्ये अनेक हिंदू पर्यटक मृत्युमुखी पडले। हे सर्व पर्यटक भारतातलेही होते, विदेशातले होते। प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इथले सर्व पर्यटक होते। जो नरसंहार जो त्यांनी केला, त्यांनी जो भ्याड हल्ला जो केला, तो भ्याड हल्ला केला। प्रत्येक आपल्या पर्यटकाकडे गेले, हिंदू पर्यटकाकडे गेले, त्यांनी विचारलं की तुमचा धर्म काय। एवढ्या तो थांबलेला त्यांनी आयडी चेक केला, पुरुषांचे कपडे काढले, ते हिंदू आहेत त्यांनी तपासलं आणि त्यांना गोळ्या मारल्या। अनेक जण जखमी झाले, अनेक जण आमच्या बहिणी ज्या आहेत त्यांचं कुंकू पुस्तक गेलं, मुलांचे आधार गेले, अनाथ झाले। हे जे भ्याड कृत्य केले ते पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांनीच केलेलं आहे। आणि त्यांना जी साथ दिलेली आहे ते काश्मीर मधले जे स्लीपर सेल अजूनही तिथे जिवंत आहे, त्या स्लीपर सेलनी त्यांना साथ दिलेली आहे। त्यामुळे खरं हत्याकांड हे घडलं। पाकिस्तानला बघत नाहीये की काश्मीर मधल्या या सर्व नंदन असलेल्या काश्मीरमध्ये पृथ्वीवर स्वर्ग आपण ज्या काश्मीरला म्हणतो, अशा स्वर्गाच्या सर्व पृथ्वीवर आज जो शांतता पसरली, अनेक पर्यटक सुमारे जानेवारी महिन्यापासून 5.25 लाख पर्यटक तिथे गेले होते आणि या पर्यटकांनी तिथे आनंद निसर्गाचा लुटत होते। पाकिस्तानला बघितलं नाही। अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष ज्या भारतात येतात त्यावेळेस हल्ला केला जातो, जाणीवपूर्वक हल्ला केला। त्यांना दाखवायचंय काश्मीर अजून अस्थिर आहे, त्यांना अजून दाखवायचंय आंतरराष्ट्रीय पातळीवर की काश्मीर अजून अस्थिर आहे, तिथे शांतता नाहीये आणि सगळं काही तिथे हलवेल नाही, त्यांना दाखवून द्यायचं होतं। आणि तिथे वाढलेलं पर्यटन, वाढलेली शांतता ही पाकिस्तानला बघितली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांनी देतो तो हल्ला अतिरेक्यांच्या मार्फत त्यांनी केला। आज अतिरेक आहे, आज हिंदू समाज आपण बघितलं, आपण केवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आज विश्व हिंदू परिषद देशभरात देशव्यापी आज आंदोलन करतो। या आंदोलनाबरोबरच मोठे पावलेले आपले हिंदू पर्यटक आहेत त्यांना आम्ही श्रद्धांजली वाहतोय। आमची मागणी एवढीच आहे की याचा बदला घ्या। पुलवामा हल्ल्यात जसा सर्जिकल स्ट्राईक केला होता तो फक्त मर्यादित होता। आमची मागणी पाकिस्तान बेचिराग करून टाका, एकदम बेचिराग करून टाका। कारण पाकिस्तान मधले सगळे अतिरेकी आम्हाला पाकिस्तान बेचिराग केलाच पाहिजे। त्याचबरोबर आम्हाला संधी द्या की पुढच्या वर्षी येणारी जी दिवाळी आहे आम्ही पाकिस्तानच साजरी करू, लाहोरमध्ये आम्ही दिवाळी साजरी करू, ही आमची मागणी आहे। जय श्रीराम। मी सौ प्रिया रसाळ, विश्व हिंदू परिषद मातृशक्ती पश्चिम महाराष्ट्र। आता जे वारंवार हिंदूंवर होणारे अत्याचार आपण बघतो आहोत, पश्चिम बंगालचं झालं, त्यानंतर पाठोपाठच आज आपल्या प्रवासासाठी पर्यटनासाठी गेलेल्या लोकांवर जर असे वारंवार अत्याचार होत असतील तर याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकजूट होणं गरजेचं आहे। भारत ही हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्या हिंदूंना वेचून जर त्यांच्यावर नरसंहार होणार असेल तर मात्र आता आपल्याला इथे जागरूक होणं गरजेचं आहे आणि त्याला सडेतोड उत्तर सरकारने द्यावं हीच आमची सर्व महिलांची विनंती आहे। आणि सुरक्षेचा खूप मोठा प्रश्न आहे, म्हणूनच हिंदू आहोत आपण, हिंदू राष्ट्र आहे आणि त्यासाठी सगळ्यांनी एकत्र राहायचंय। भारत माता की